माझं नाव हरिराम घांची आहे. माझी मेडिकल स्टोअर आहे वडाळ्याला एंटोफिलला. तर माझे मेडिकल स्टोअरवरती मध्ये 2025 मध्ये इन्फेक्शन झालं होतं ड्रग इन्स्पेक्टरचा. त्यांचा आदेश निघाला, आम्ही प्रत्युत्तर दिला लेखी आणि मग त्या आदेशाविरुद्ध आम्ही मंत्रालयात 12 दिवसाचा बंद दिला. त्या आदेशाविरुद्ध आम्ही मंत्रालयात अपील करायला गेलो. तेव्हा तिथे राजू ढेरेंगा म्हणून ते लिपिक आहेत, त्यांच्याशी भेट झाली आणि दुसऱ्या दिवशी मग डॉक्टर रामदास गाडे यांच्याशी पण भेटलो आम्ही. राजू ढेरेंगांनी भेटून दिली आम्ही. आणि नंतर ते राजू ढेरेंगे पण म्हणलो की बाबा 50,000 रुपये तुम्हाला लागतील किंवा इस्ते पाहिजे तर 50,000 रुपये जर तुम्हाला स्टे आणायचा असेल हो तर 50,000 रुपये लागेल. हो. आणि नंतर मी काही कमी करावं असं बोललो. नंतर ते घेऊन गेले की मी कमी काय नाही करू शकणार आणि आमचे साहेब आहेत, सरांची तुम्ही बोलून घ्या, ते करतील तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला 50 द्यावंच लागेल. 50 द्यावंच लागेल असं म्हणाले. हो. मग एकंदरीत ते संपूर्ण बार्गेनिंग म्हणजे त्या ठिकाणी आता समजलं की 35,000 रुपयांची लाच त्यांनी घेतलेली आहे. मग 50चे 35 कसे झाले? ते शेवटी काय झालं की 50,000 अडकलं आणि माझे 4 दिवस ऑलरेडी सस्पेन्शनचं म्हणजे होऊन गेले होते. 4 दिवस माझी दुकान बंदच ठेवून मी तिथे मंत्रालयाचा चक्कर कापत होतो आणि मला भेटलं नव्हतं ते. म्हणून मी त्यांना बोललो की आता 50 तुम्ही सांगितलेले, पण आता काही कमी करा. माझे 4 दिवस तर बंद झाले ऑलरेडी आणि आज जर मला भेटलं तर मला 7 दिवस बाकी अजून त्यामध्ये मी चालू ठेवू शकतो माझे मेडिकल स्टे जर भेटलं तर. तर त्यांनी बोलले की ठीक आहे, आता तुमचं नाही माझं नाही, 40 मध्ये डन करा. आणि तेव्हा मी म्हणलो की 40 पण माझ्याकडे नाहीये, मी 35,000 आणलेत. ते म्हणले कुठे आहेत, आणले का? म्हटलं हो. ते म्हणले की खिशात आहे. मी म्हणलो खिशात आहे. आणि ते बोलले ठीक आहे. मग ते रडा लागले की असं नाही, माझं सर मला सांगेल की तू घेतले 15,000 कमी का केलं. म्हटलं सर गाडे सरांना फोन लावा पाहिजे तर मी बोलतो. हे गाडे म्हणजे हे खासगी सचिव हो मंत्र्यांचे नरहरी झिरवळ यांचे. हो 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 ते खासगी सचिव आहे. मी त्यांना तेव्हाही बोललो की तुम्हाला जर तुमच्यावर हे आरोप करेल ती उद्या की 15,000 का कमी घेतलं तर त्यांना फोन लावा आता किंवा मला नंबर द्या, मी लावतो फोन आणि मी सांगतो सरांना, विनंती करतो की मी 35 देतोय म्हणून, 50च्या जागी 25 देतोय. आणि तो बोललो 10,000 मी माझ्या हिशोबाने कमी करून घेतोय. ही बार्गेनिंग या सगळ्या गोष्टी या कोणी केल्या? ढेरंगे यांनी केल्या की जे खासगी सचिव आहेत त्यांनी केल्या? ते 12 फेब्रुवारीला ते ढेरंगे यांनी केला. लास्ट फायनल त्यांनी सांगितलं की 40 द्या आणि नंतर 35 मध्ये बसला आमलो. खासगी सचिव जे होते त्यांचं काम काय होतं? त्यांच्याशी काही संवाद झाला? त्यांच्याशी तुम्ही भेटला? हो, पहिल्या दिवशी म्हणजे सेकंडला आम्ही गेलो ना तेव्हा राजू सरांचे बी भेटलो आणि राजू सरांनी आम्हाला भेट दिली गाडे सरांशी आणि ते सगळं बोलणे झाले. ते पण म्हणले की 50,000 द्यावंच लागेल तुम्हाला. मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितली, माझी छोटी दुकाने असेल तशी, मी आंदोलनकारिक आहे, मी RTA ऍक्टिव्हिस्ट आहे, मी पॉलिटिकल पर्सन आहे, तुम्ही माझ्याशी जास्त घेऊ नका आणि काहीतरी समजून घ्या, काहीतरी कमी करून घ्या की मी दिल्यासारखं मला जमेल. तो बोलले नाही, आमचे फिक्स रेट आहे, 12 दिवसासाठी 50,000, 15 दिवसासाठी 75,000. आमच्या दिवसावरती रेट फिक्स करून ठेवली वरून, तेवढी तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणजे हा रेट कार्ड आहे का? हो, रेट कार्ड आहे. म्हणजे हा लाचखोरीचा पण एक रेट कार्ड बनलेला आहे मंत्रालय. हो 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 नक्कीच बनलेला. काय हा रेट कार्ड सांगू शकाल तुम्हाला माहिती असेल तर? म्हणजे 4 ते 5,000 एक दिवसाचे त्यांनी ठरवलेले आहे. त्याप्रमाणे ते लोक ठरवतात. 10 दिवस म्हणजे 12 दिवस म्हणजे 50,000 कमीत कमी घ्यायचं. आणि जर जास्त असले, महिनाभर असले ते ₹1,00,000 ते वाढत चालले असेल, म्हणजे त्याप्रमाणे ते लोक घेतात. तुमची म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा अँटी करप्शन ब्युरोची कारवाई झाली तेव्हा 35,000 त्या ठिकाणी अजून पैसे आढळून आले. म्हणजे ते कोणाचे होते? मी तिथे 1.5-2 तास थांबलो होतो त्या दिवशी. ते लाच घेण्याच्या अगोदर मी 2 तास मला थांबवलं होतं त्यांनी. तेव्हा मी थांबून बसून मी बघत होतो की अजून एक मेडिकलवाला, त्याला पण स्टे ऑर्डरची कॉपी दिली त्यांनी. त्यांच्याकडून घेतलेली रक्कम असेल ती 100% माझं. तुमच्या आधी ही लाईन होती? हो हो, एक माणूस घेऊन गेला माझ्या समोर स्टे ऑर्डरची कॉपी आणि तो म्हणालाही पण की तुम्ही पैसे देऊन टाका आणि तुमचं काम होईल. मग मी विचारलं तुमचं कसं काय झालं की आम्ही पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, म्हणून माझं काम झालं लगेच. आणि तो मला विचारत होता की तुम्ही पैसे दिले का? मी म्हटलं नाही ना, अजून काही दिलं नाहीये, म्हणून माझं काम झालं नाही अजून. ते पैसे झाल्या काम होणार होतं की कसं काय नेमकं? दिले की लगेच तो माझ्या कामासाठीच कम्प्युटरवरती बसला होता. ओके, म्हणजे तिथल्या तिथं तुमचा स्टे ऑर्डर येते लगेच? हो हो हो, ते फॅक्स करून पाठवतात का काय माहिती, रेडी त्यांच्याकडे सेव्ह असतं की ते मला नाही माहिती. पण तो म्हणजे त्याच दिवशी
मला एसटी ऑर्डरची कॉपी घेऊन ते जीटी हॉस्पिटलला पाठवतं. म्हणजे तिकडून फायनल स्टॅम्प लावून मग तो एसटी ऑर्डर मग ह्या संपूर्ण कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे तुमचा आणि जे लिपिकांचं झालं असेल किंवा खासगी सचिवांचं झालं असेल, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नरहरी झिरवळ जे त्या विभागाचे मंत्री आहेत, अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री आहेत, त्यांचा काही म्हणजे आहे का इन्व्हॉल्वमेंट किंवा ते ह्या संपूर्ण लाचखोरीमध्ये इन्व्हॉल्व आहेत का? बघा सर, मी तसं नाही म्हणू शकणार, कारण की माझ्याशी नाही भेट पण नाही झाली झिरवाळ सरांची आणि मी झिरवाळ सरांना पाहिले पण नाही अजून की कसं दिसते ते. म्हणजे कसे दिसतात हे मंत्री माहिती फक्त मी टीव्हीला पाहिले, बाकी डायरेक्ट भेट समोरासमोर कधीच पाहिले नाही त्यांना, म्हणून मी त्या बाबतीत काही बोलणार नाही. पण गाडे सर ते पैसे मागणी केलेली माझ्या समोर आणि ते आणि हे राजू ढेरंगे हे दोघे 100% पैसे घेतात लाच. मंत्रालयात जाताना काही अटी शर्ती असतात, काही नियम लागू आहेत, त्यामध्ये फक्त आपण खिशात रोख रक्कम असेल तर ती 10,000 पर्यंतच जास्तीत जास्त घेऊन जाऊ शकतो. तुम्ही म्हणजे असे डायरेक्टली 35,000 म्हणजे आता तुम्ही 40,000 नेले होते तर 40 म्हणजे ते कसे नेले तुम्ही? नाही सर, ते लाचाची जी रक्कम होती ना ती अँटी करप्शन ब्युरोची ते सगळं सिस्टमॅटिक केलेली होती ऑलरेडी. म्हणजे ती ऑफिसर लोक स्वतः आतमध्ये घेऊन गेले गाडीसोबत आणि मग मी आतमध्ये गेल्यानंतर मला दिली ती आणि मग मी वरती गेलो दुसऱ्या माळ्यावर ती लाचाची रक्कम घेऊन. मंत्रालय सारखं म्हणजे दाटीवाटीचा परिसर आहे, असं नाही की फक्त काही 4-5 लोक जातात नाही सर, असं तर मी पहिल्यांदा मी गेलेलो तेव्हा 25,000 माझ्या खिसात होते ऑलरेडी. अच्छा, हो. मग तेव्हा तुमची काही चेकिंग नाही केली? काय नाही? नाही, चेकिंग केली त्यांनी, हात लावलं खिशात direct. नाही, काय नाही बोलले ते. जाऊन द्या बोल. ते जर मला वाटतं मी 4-5 दिवस कंटिन्यू गेलो तेव्हा बॅगेमध्ये काय असेल ते जास्त म्हणजे इम्पॉर्टन्स देतात, म्हणजे खिशात जास्त काय बघत नाही ते. म्हणजे खिशात जरी ₹1,00,000 घेऊन गेला तरी काय जास्त नाही मला असं वाटलंय. आणि माझ्या समोर एकाच्या माणसाचे बॅगेत 50,000 होते आणि परत पाठवलं. ते परत पाठवा. हो, म्हणजे मंत्रालयात ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि खिशात ठेवलेली वस्तू ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजे त्याला काय जास्त पैसे वगैरे कोण जास्त पैसे हात लावून बघतात ते पैसे एका पेपर आहे काहीतरी असेल म्हणजे. अगदी आम्हीही जेव्हा मंत्रालय कव्हर करत असतो तेव्हा कशा पद्धतीने चेकिंग केली जाते ही देखील म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. परंतु तुम्ही त्यामध्ये एक गोष्ट सांगितली की अधिकारी स्वतः आतमध्ये आले आणि त्यांनी त्यानंतर तुमच्या हातात ते पैसे दिलेले होते. तर ह्यामध्ये एक वेगळी गोष्ट येते की ढेरंगे म्हणजे यांच्यावरती कारवाई झाली, लिपिक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली, खाजगी सचिवांवरती कारवाईच झाली नाही. तुम्ही तर खाजगी सचिवांचा थेट उल्लेख करत आहात. हो सर, खाजगी सचिव 2-3 दिवस कंटिन्यू सुट्टीवर होते, ते ऑफिसमध्ये झाले नाही त्या दिवशी. मग मी 3 दिवस गेलो कंटिन्यू तेव्हा. नाहीतर त्यांच्या हातात कमी करून म्हणजे तेच घेणार होते माझ्याकडून पैसे, कारण की लास्ट अखेरचा शेवटची तेच ठरवायचं की बा किती घ्यायचे ते. फायनल अमाऊंट त्यांच्याकडेच असते, त्यांना विचारूनच हा ढेरंगे करतोय. हा, आणि ढेरंगेंवरती कारवाई आता झालेली आहे. तुमची मागणी आहे की खाजगी सचिव जे आहेत त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, कारण की माझ्या तोंडरूपी त्यांनी मागणी पण केली होती आणि असं वाटते की 100% तो प्रत्येक क्षणी असं विचारत होता की मी सरांशी, मला सर असं म्हणतील की 15,000 का कमी घेतलं. सर म्हणजे कोण? नाही, झिरवाळ साहेब नाही. सर म्हणजे ते रामदास गाडे साहेब. ओके, नाही म्हणजे जो म्हणजे आता हा खाजगी सचिव आहे त्यांचं नाव घेत होता, म्हणजे आता ज्यांना अटक करण्यात आलेली आहे ते ढेरंगे. हा, सरांचं नाव सर म्हणजे ते मी म्हणत होतो म्हणजे गाडे सरना बोले हा सर, म्हणजे गाडे सरांनाच तू सर म्हणतोय. अच्छा, आता ह्या संपूर्ण गोष्टी झालेल्या आहेत. एकंदरीत तुम्हाला असं का वाटलं? तुम्हाला असं म्हणजे अनेक जण तुमच्या आधी पण त्या ठिकाणी पैसे देऊन परवाने घेऊन जात होते, स्टे ऑर्डर घेऊन जात होते, तुम्ही का नाही घेऊ शकला? तुम्हाला का असं वाटलं की बाबा आपण खुलासाच करावा, हा संपूर्ण प्रकार उघड? नंतर हेच ठरवलं की बा मला बंदस्त ठेवायची आहे, 12 दिवस मी बंद ठेवणारच आणि याचा खुलासा झाला तर बरं होईल. कळवेल लोकांना की किती पैसे घेतात हा डिपार्टमेंटवाले आणि मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये घेत आहे, ते खूप मोठी उजागर होईल, खुलासा होईल त्याचा. त्याकरिता मी अँटी करप्शनमध्ये गेलो आणि सगळं ती घटना घडली. तुम्हाला म्हणजे माहिती आहे का कमीत कमी म्हणजे असं 12 किंवा 11 वर्षांनंतर अशी कारवाई थेट मंत्रालयात अँटी करप्शन ब्युरोची झालेली आहे. महापालिकेमध्ये ही कारवाई पाहिली, इतर काही गोष्टी म्हणजे पोलिसांवरती ही कारवाई पाहायला मिळते, परंतु ही मंत्रालयात पहिल्यांदा घडली आहे आणि त्याच्यासाठी जबाबदार एकंदरीत तुम्ही आहात. तुम्हाला भीती नाही वाटत? आजही तुम्ही माध्यमांसोबत भऱ्या रस्त्यामध्ये तुम्ही संवाद साधताय, तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीची भीती नाही वाटत? भीती तर वाटत होती स्टार्टिंगला की काय होईल, पण मंत्रालयात एवढं मोठं प्रकरण घडेल ती मला, कारण की माझं तो आयुष्याचं पहिल्यांदाच होतं अँटी करप्शन ब्युरोची माझ्या तर्फे ती कारवाई. मी ऐकलं होतं पण कधी केलं नव्हतं, पण म्हटलं आता बघू
करून बघू काय होतं ते, काहीतरी होईल, चांगलंच होईल. त्यामुळे मला हिंमत आली आणि मी केलं. आता मंत्रालयात जे काही प्रकार आहेत फक्त त्याच विभागात असतील की तुम्हाला शंका या इतर अजून काही विभागांमध्ये असू शकते? मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जर होत असेल एवढं बिंदासपणे ते लाचाची मागणी करत असताना म्हणजे मी पाहिलं आणि माझ्याकडनं घेतली, म्हणजे विचार करा ना तुम्ही, 100% असेल. तर या प्रकरणामध्ये आता पुढे मंत्रालय नेमकं काय कारवाई करताय हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.